गोरेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महिला दिनाच्या दिवशी आदर्श महिला बालिका स्नेही ग्रामपंचायत ग्रामस्तरीय कार्यशाळा घेण्यात आली। यावेळी महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान करण्यात आला। हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालय आदर्श महिला आणि बालस्नेही ग्रामपंचायत ग्रामस्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, महिला सरपंच गंगूबाई कावरखे यांच्या हस्ते राष्ट्रमाता मा जिजाऊ, सावित्रीबाई फुले, राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन, दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आलं। यानंतर हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते ग्रामस्तरीय कार्यशाळेचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येनं महिला उपस्थित होत्या। आलेल्या महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली। यावेळी प्रकल्प संचालक केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गड्डापोड, सेनगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माधव कोकाटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रोणवाल, विस्तार अधिकारी विष्णू भोजे, गुंजन काळे, सरपंच सौ गंगूबाई कावरखे, डॉक्टर रवी पाटील, डॉक्टर राजू कावरखे, गजानन कावरखे, तंटामुक्ती अध्यक्ष अमोल खिल्लारी, ग्रामपंचायत सदस्य GM खिल्लारी, बचत गटाचे अध्यक्ष सचिव, ग्रामसेवक राजेंद्र गोरडे, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका मदतनीस, बचत गटाच्या महिला, आशा वर्कर, गोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर्स, नर्स, कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते। यावेळी ग्रामस्तरीय कार्यशाळेमध्ये उपस्थित सर्व महिलांचं आरोग्य तपासणी करण्यात आली। यावेळी या कार्यशाळेमध्ये हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा देत सर्वच क्षेत्रामध्ये महिला आपलं कर्तृत्व गाजवत असून गावच्या तसंच देशविकासासाठी महिला मोठं योगदान देत आहे असं त्यांनी सांगितलं। ज्यात होत आहे खूप खूप अभिनंदन त्यासाठी। आणि असंच तुम्ही आरोग्यासाठी शिक्षणासाठी काम करत जा। बचत गट जर तुमच्याकडे असतील त्या बचत गटांनी पण उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी जी पण आमच्याकडनं मदत लागत असेल आम्ही नक्की पुरवू। आणि ज्या पण तुमच्या आरोग्याच्या समस्या असतील किंवा शिक्षण संदर्भात काही समस्या असतील नक्की कळवत जा। आणि अजून कसं आपण ग्रामपंचायतीच्या आपल्या गावाचा विकास करू शकतो यासाठी सर्वजण प्रयत्न करतील। सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। बचत गटाला पैसा देत असतो, बचत गटाला देतो, ग्रामसंघाला देतो, प्रभाग संघाला पैसा देतो। तर त्यामध्ये तुम्हाला ज्या महिलांना मोठा उद्योग करायचा आहे त्याने सुद्धा पायावर उभं टाकावं आणि उद्योगासाठी माझ्याकडे फाईल टाकावं, मी तुम्हाला मंजूर करून देईल आणि पैसा उपलब्ध करून देईल। अशा पद्धतीने आपला सगळा विकास करून घ्यायचा आहे। आणि आज तुम्हाला विनंती करतो की महिला दिनाच्या अनुषंगाने सगळं शिकून घ्यावं। आपल्या गावात बऱ्याच वेळा अत्याचार पण होतात, पण ते बोललं जात नाही। मुलीवर अत्याचार होतात, मोठ्या महिलावर अत्याचार होतात। तर यामध्ये गाव असं पाहिजे की याच्यामध्ये अत्याचार बी झाला नाही पाहिजे, मुलीला त्रास पण नाही झाला पाहिजे, त्यांना शिक्षण पण दिलं पाहिजे, त्यांच्या आरोग्याची तपासणी पण झाली पाहिजे। आज आम्ही एका कार्यक्रमाचं लॉन्चिंग करून आलो की बऱ्याच वेळा महिला मध्ये कॅन्सर जे आहे बिमारी ती उशिरानं लक्षात येते, नेमकं 3ऱ्या-4थ्या स्टेपमध्ये गेले की लक्षात येते। तर त्यासाठी सुद्धा मी आमचे आरोग्याचे THO साहेबांना मी विनंती करतो की आम्ही आज जिल्ह्यामध्ये लॉन्चिंग करून आलो, यांच्यासुद्धा आपल्या आशामार्फत सर्वे करून घ्यावा। आणि अशा काही महिला असतील की बाबा त्यांना भविष्यात आजार होऊ शकतात, कुठेतरी शरीरावर गाठ येते, ती दाबून ठेवली जाते, सांगितलीच जात नाही, मग भविष्यात मोठा कॅन्सर मोठा तयार होतो, मग सांगितलं। NTV न्यूज मराठी, हिंगोली।